नमस्कार मित्रांनो, एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या अंगावर यापैकी एखादं चिन्ह असेल तर तुम्ही भाग्यवान आहात असं समजा। सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची चिन्हे आणि खुणा यांच्या आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो। व्यक्तींच्या शरीरावर असलेल्या खुणा त्यांच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल सांगतात। काही खुणा किंवा तीळ व्यक्तीच्या जीवनातील पैशांची माहिती देतात, म्हणजे माणूस आयुष्यात श्रीमंत होईल की नाही हेही सामुद्रिक शास्त्रानुसार ठरवलं जातं। शरीराच्या अवयवांची रचना ते भाग्यवान असल्याचे दर्शवतात। आज आपण अशाच व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत। असे पुरुष भाग्यवान असतात। सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची पाठ कासवाच्या पाठीसारखी उंचावलेली असते आणि त्यांना भाग्यवान मानलं जातं, हे लोक जीवनात खूप मानसन्मान मिळवतात। तळ हातात मध्यभागी तीळ असणाऱ्या पुरुषांच्या नशिबात सुख समृद्धी असते। वाहन हे सुख आणि त्यांना मिळतं, जीवनात मानसन्मान मिळतो। तसेच या लोकांना पैशांची कमतरता भासत नाही। सामुद्रिक शास्त्रात सांगितलं आहे की रुंद छाती आणि लांब नाक असलेल्या पुरुषांची अगदी लहान वयातच प्रगती होते। पुरुषांच्या पायांची तर्जनी म्हणजेच अंगठ्यासह बोट मोठे असेल तर त्याला चांगला जीवनसाथी मिळतो। छातीवर दाट केस असलेले पुरुषही आयुष्यात भरपूर पैसे कमावतात, सुखाची प्राप्ती होते। हे लोक स्वभावाने खूप समाधानी असतात। ज्या पुरुषांच्या पायावर कमळरथ, धनुष्यबाण अशी चिन्हे असतात ते पुरुष अभिमानाने जगतात। या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असते। नाभी खोल आणि गोलाकार असणे देखील भाग्यवान असल्याची लक्षणे मानली जातात। ज्या पुरुषांची नाभी अशी असते त्यांना आयुष्यात कधीही गरिबी येत नाही। अंगावरील तीळ, डोळ्यांच्या खाली तीळ आहे तर ते शुभ मानले जाते। डोळ्यांच्या खाली तीळ असलेल्या लोकांना प्रेम आणि भाग्य लागते। 2 नाकावरील तीळ असं मानलं जातं की नाकावरील तीळ असलेल्या लोकांना यश आणि संपत्ती लाभते। 3 कपाळावर तीळ असणाऱ्यांना असं मानलं जातं की कपाळावरील तीळ असलेल्या लोकांना ज्ञान आणि बुद्धिमत्ता लाभते। 4 वक्षस्थळावरील तीळ असं मानलं जातं की वक्षस्थळावरील तीळ असलेल्या लोकांना प्रेम आणि आनंद लाभतो। 5 तांदळाच्या आकाराचे तीळ असे मानले जाते की तांदळाच्या आकाराचे तीळ असलेल्या लोकांना भाग्य लाभते। 6 लाल रंगाचे तीळ असं मानलं जातं की लाल रंगाचे तीळ असलेल्या लोकांना विशेष शक्ती आणि प्रतिभा असते। कपाळावरील रेषा, कपाळावरील 5 ते 6 रेषा या भविष्यवर्तनासाठी पाहिल्या जातात। याच काही रेषांवरून आपल्याला आपले भविष्य सांगितले जाते। यांच्यावर असलेली पहिली रेषा ही धनरेषा समजली जाते। कपाळावरील पहिली रेषा जितकी स्पष्ट असेल तितके आपले आर्थिक सामर्थ्य प्रबळ होते। पहिली रेषा स्पष्ट असणाऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता असते। पहिली रेषा कुठेही भंग पावत असल्यास आर्थिक स्थिती पक्ष मजबूत राहू शकत नाही। ही रेषा छोटी असल्यास जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अर्थाची जमवाजमव करताना अडचण येऊ शकते असं सांगितलं जातं। 2 आरोग्य रेषा कोणत्याही कपाळावर रेषांवरून आपले भविष्य सांगितले जाऊ शकते। धनरेषेनंतर आता आरोग्य रेषा कुठे असते हे पाहूया। भुवयावरील दुसरी रेषा आरोग्य मानली जाते। ही रेषा धनरेषेवर असते। ही रेषा अस्पष्ट असते तर व्यक्ती वारंवार आजारी पडत असते। आरोग्याच्या तक्रारी सतत डोकेवर काढू लागतात। ही रेषा सुस्पष्ट असल्यास व्यक्ती आरोग्य संपन्न असते। ही रेषा भंग पावत असल्यास किंवा ही रेषा सरळ नसल्यास दीर्घकाळीपर्यंत सुरू असणाऱ्या आजारांचे संकेत मिळतात असे सांगितले जाते। 3 भाग्यरेषा धन व आरोग्याच्या आरोग्य रेषेची जागा आणि महत्त्व पाहिल्यावर भाग्यरेषेबाबत माहिती जाणून घेऊया। भुयांवरील तिसरी रेषा भाग्यकारक मानली जाते। धनरेषा आणि आरोग्य रेषेवर ही रेषा असते। खूप कमी व्यक्तींच्या ललाटावर ही रेषा असते। ही रेषा लहान असली तरी त्या व्यक्तीचे भाग्य उज्ज्वल असते। अशा व्यक्तींना जीवनात भौतिक सुखाची कमतरता कधीच नसते। लक्ष्मी देवी त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असते। असं म्हटलं जातं की 4 समृद्धी रेषा, धनरेषा, आरोग्य रेषा, भाग्यरेषा यानंतर आपण पुढील रेषेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। जगात खूप कमी व्यक्ती असतात ज्यांच्या कपाळावर ही 4थी रेषा असते। भुवयांवर धन, आरोग्य, भाग्य या रेषांवर ही रेषा असते। अशा व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात। 4थी रेषा असणाऱ्या व्यक्ती वय वर्ष 27 ते 47 या कालावधीत भरपूर यश मिळवतात।
या कालावधीत स्वतःचे घर विकत घेतात. या व्यक्ती उद्योगात असतील तर त्यांना त्यांच्या उद्योगात प्रचंड यश मिळते आणि ते यशोशिखरावर पोहोचतात असं सांगितलं जातं. 5. वैराग्य आणि देवी रेषा कपाळावर असलेली 5वी रेषा धोकादायक मानली जाते. माणूस जीवनात यशस्वी असाल तर कपाळावर 5वी रेषा असल्यास दुर्भाग्याला त्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा सर्व गोष्टींचा त्याग करून असे माणसे वैराग्य स्वीकारतात. ऋषीमुनी आणि त्यांच्या कपाळावर सर्वसाधारणपणे 6वी रेषा असते. ही रेषा सर्वात शेवटची मानली जाते. या रेषेला दैवी रेषा असंही संबोधलं जातं. ही रेषा असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होते. ही रेषा असलेली माणसे खूप प्रगती करतात. हातावरील चिन्हे एक हातावरील माशाचे चिन्ह संपत्ती, समृद्धी, सन्मान, आदर, कौटुंबिक आनंद, पुरस्कार आणि कीर्ती आणते. चिन्ह भिन्न दिसू शकते आणि एकतर वास्तविक माशासारखे दिसते असू शकते किंवा लॅटिन अक्षरासारखे असेल किंवा ज्वालाच्या जिभेच्या आकाराचे असू शकते. जर कोणत्याही महिलेच्या हातावर माशाची आकृती बनलेली असेल तर त्या महिलेचं भविष्य उज्ज्वल असते. अशा महिलेला आपल्या आयुष्यात सर्व प्रकारच्या सुखसुविधा प्राप्त होतात. 2 हातावरील कमळ चिन्ह शास्त्रानुसार कमळ हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या लोकांच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असते ते परोपकारी आणि धनवान असतात. असे लोक त्यांचे पैसे सामाजिक कार्यात वापरू शकतात. दुसरीकडे जर हे चिन्ह शनी पर्वतावर असेल तर ते अधिक शुभ मानले जाते. 3. हातावरील ध्वज चिन्ह जर कोणत्याही महिलेच्या हातावर झेंडा म्हणजे ध्वजाचे चिन्ह बनत असेल किंवा रथ तयार होत असेल तर याचा अर्थ तिच्या पतीच्या नोकरीमध्ये चांगलं प्रमोशन मिळण्याची शक्यता असते. अशा महिलेचा पती मोठ्या अधिकारी पदावर पोहोचतो. 4 हातावरील कलश चिन्ह कलशाच्या धार्मिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेला आहे. कुठेही विधिवत पूजा करतेवेळी कलश हा त्या पूजेला मानला जातो. समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातावरील कलशाचे चिन्ह असते ते अधिक धनवान असतात आणि असे लोक धार्मिक स्वभावाचे देखील मानले जातात. ते केवळ स्वतःचे पैसे कमवत नाहीत तर त्यांना वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळत असते. 5. हातावरील चक्रचिन्ह तुमच्या बोटांमध्ये असलेल्या चक्राची संख्या हस्तरेषा शास्त्रात प्रत्येक संख्येला काही ना काही महत्त्व आहे. पण इथे आपण अशा लोकांबद्दल सांगणार आहोत त्यांना सर्व बोटांवर 10 चक्राचे चिन्ह आहेत. असेच मानले जाते की असे लोक राजासारखे जीवन जगतात. त्यांना आयुष्यात काही समस्या येतात आणि काही समस्या आल्या तरी ते त्यांचे निराकरण देखील आपोआप होत असते. कोणत्याही व्यवसायात अव्वल स्थानावर साठी ते तयार होतात आणि कधीकधी ते कठोर परिश्रम न करता कधीकधी जास्त प्रयत्न न करता शीर्षस्थानी पोहोचतात. वरीलपैकी तुमच्या अंगावर कोणती भाग्यवान चिन्हे आहेत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ हा शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.